हॅलो. करायची आजच्या लेक्चरला सुरुवात. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेममुळे आज थोडं लेक्चर लेट झालं. ठीक आहे. तर महाराष्ट्र आपण लास्ट लेक्चर मध्ये काय कव्हर केलेलं होतं? कोणते टॉपिक्स कव्हर केलेले होते? पटकन सांगा. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय कव्हर केलेलं होतं? येस, कोकणातील नद्या. कोकणातील नद्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण नदी प्रणाली हा चॅप्टर संपवून आपण कुठे सुरुवात केली होती? ग्रामीण वस्ती आणि तांडे या टॉपिकला. ठीक आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण हा टॉपिक पाहणार आहे, ग्रामीण वस्ती आणि तांडे. ठीक आहे. आपला प्राकृतिक भूगोल मधला यस तापी नदी प्रणाली पाहिली होती. त्याच्यानंतर मग आपण कोकणातील पाहिली होती. पटकन सांगायचंय, तापी नदीचा उगम कुठे होतो? ठीक आहे. तापी नदीचा उगम आणि खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या? खचदरीतून वाहणाऱ्या नद्या. पटकन सांगायचं. ठीक आहे. खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आणि तापी नदीचा उगम कुठे होतं सांगायचं पटकन. पटकन सांगायचंय, तापी नदीचा उगम कुठे होतो आणि खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या? ठीक आहे. पटकन. खचदरीतून वाहणाऱ्या नद्या तापी, नर्मदा, दामोदर आणि सोन. सोन नदी एक आहे. ठीक आहे. आणि तापी नदीचा उगम. ठीक आहे. तापी नदीचा उगम येस, बैतूल जिल्हा, सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर आपण ह्या टॉपिकला सुरुवात केलेली होती, महाराष्ट्रातील ग्रामीण वस्ती व तांडे. ठीक आहे. तर ह्याच्यावरती प्रिलिम्सला आणि मेन्सला आपला मानवी भूगोलाचा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये हा टॉपिक येतो. त्याच्यावरती आपल्याला 1 किंवा 2 क्वेश्चन दिसतात, कन्सेप्च्युअल दिसतात. या ठिकाणी फॅक्च्युअल विचारत नाही जास्त. कन्सेप्ट तुम्हाला जर माहिती असेल तर क्वेश्चन सॉल्व्ह होतात आणि खूप सोपे क्वेश्चन असतात याच्यावरती, त्यामुळे इझी टॉपिक आहे. नेक्स्ट आपला प्राकृतिक महाराष्ट्रामधला महाराष्ट्राचा हवामान जो टॉपिक आहे, हवामान तापमान हा टॉपिक राहिलेला आहे, बाकी आहे. तो आपण हा संपल्यावरती, याला आपण स्टार्ट केलेला, त्यामुळे आधी हा संपवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मग हवामान हा टॉपिक पाहूया. कारण हवामान हा टॉपिक कन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे थोडासा टाइम लागणार आहे समजायला. त्याच्या आधी आपण हे सोपे टॉपिक कव्हर करून घेऊ. ठीक आहे. सो महाराष्ट्र ग्रामीण वस्ती आणि तांडे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की ग्रामीण वस्ती जी आहे तर ग्रामीण वस्तीचे जनरली 2 पार्ट पडतात. एक तर विखुरलेली, ठीक आहे, विखुरलेली वस्ती असेल. ठीक आहे. विखुरलेली किंवा मग एकाकी ग्रामीण वस्ती. ठीक आहे. म्हणजे काय, तर एकाच ठिकाणी सगळी घरे नसून घरे एकमेकांपासून दूर अंतरावरती असतात, त्याला बोलतो आपण विखुरलेली वस्ती. ठीक आहे. तर याच्यात आपण पाहिलं होतं म्हणजे काय, विखुरलेली वस्ती म्हणजे एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे जेव्हा परस्परांपासून काही अंतरावर स्वतंत्रपणे राहतात व त्यातून तयार होणाऱ्या वसाहतीला विखुरलेली वस्ती किंवा एकाकी वसाहत म्हणतात. ठीक आहे. समजलं. विखुरलेली वस्ती म्हणजे काय, की ज्यावेळेस कुटुंबे एकमेकांपासून, त्यांची घरे जी असतील ती एकमेकांपासून दूर अंतरावर असतील तर त्याला बोलतात विखुरलेली वस्ती. ठीक आहे. मग याची आपण मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत विखुरलेली वस्तीमध्ये आपण पाहिले होते. ठीक आहे. की घरे एकमेकांपासून दूर अंतरावर. दुसरं, प्रत्येक घराभोवती शेतजमीन. ठीक आहे. म्हणजे हे घर असेल तर त्याच्या भोवती आपल्याला शेतजमीन दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या कमी असते अशा वस्तीत आणि पसरट स्वरूपाची. आकार जो असतो तो मोठा आकार असतो. ठीक आहे. आणि लोकसंख्या कमी सापडते विखुरलेल्या वस्तीमध्ये. नेक्स्ट आहे नैसर्गिक अडथळे. हे पण आपण कारण पाहिलं होतं की ज्यावेळेस डोंगर, जंगल आणि नद्या असतील, ठीक आहे, डोंगर, जंगल आणि नद्या असल्यास अशी वसाहत आढळते.
ठीक आहे, आपण पण बघतो सह्याद्री पर्वतामध्ये आपण पाहिलेलं की अशा पद्धतीच्या वसाहती सापडतात. कारण की एक तर जंगल असल्यामुळे राहण्यायोग्य जमीन नाही, डोंगराळ भाग असल्यामुळे राहण्यायोग्य जमीन नसते. ठीक आहे, आणि नद्या, ह्या कारणामुळे नैसर्गिक अडथळ्यामुळे अशी वसाहत आढळते. आणि वाहतूक व दळणवळणाची जी साधने असतात ती मर्यादित असतात. त्याचबरोबर सामाजिक सुविधा म्हणजे काय, तर शाळा, त्याच्यानंतर रस्ते, दवाखाने अशा ठिकाणी लिमिटेड किंवा मर्यादित असतात. त्यामुळे त्या लोकांना जवळचं जे काही मोठं गाव असेल किंवा शहर असेल तर त्या ठिकाणी जायला लागतं. ठीक आहे, तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की विखुरलेली वस्ती किंवा ग्रामीण वस्ती म्हणजे काय, की अशी वस्ती की ज्याच्यामध्ये घरे एकमेकांपासून दूर असतील. नेक्स्ट, त्याची वैशिष्ट्य काय असतील. आपण अशा वस्ती पाहिलेल्या आहेत, आपण गावाकडे राहतो तर गावाकडे अशी घरे पाहायला भेटतात. मग तिथे असतात का सोयी सुविधा असतील का, सगळ्या नाही. ही वैशिष्ट्ये विचारतात की एकाकी वस्ती असेल किंवा जर विखुरलेली वस्ती असेल तर तिची वैशिष्ट्य कोणती आहे ते हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. की दूर अंतरावर घरे असतील. नेक्स्ट, शेतजमीन असेल. ठीक आहे, घराभोवताली शेतजमीन असेल आणि ते एक कारण असतं की घरे एकमेकांपासून लांब असतात, घरांमध्ये अंतर असतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे लोकसंख्या कमी असते अशा भागात. ऑटोमॅटिकली आपल्या लक्षात येतं की लोकसंख्या कमी असेल आणि आकार जास्त असतो, त्यामुळे ही वस्ती कशी असते, पसरट स्वरूपाची. नेक्स्ट, नैसर्गिक अडथळे म्हणजे काय, डोंगर, जंगल आणि नद्या. त्यामुळे लक्षात ठेवायचं की सह्याद्री पर्वत किंवा पर्वतीय प्रदेशात जर विचारलं तर ती केंद्रित वस्ती नसून ती कोणती वस्ती असती, विखुरलेली वस्ती. नेक्स्ट, नैसर्गिक अडथळे झाला आणि त्यामुळे वाहतूक दळणवळणाची साधने मर्यादित किंवा कमी असतात. त्याचबरोबर सोयी सुविधा ज्या आहेत इतर तर त्या सुद्धा आपल्याला कमी दिसतात. कारण की तेवढ्या कमी लोकसंख्येला तेवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा देणं परवडत नाही, स्पेशली प्रायव्हेट वाल्यांना. आणि गव्हर्नमेंटला सुद्धा त्या ठिकाणी अनेक अडथळे येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आढळ क्षेत्र. मग कोणत्या भागात ही विखुरलेली वस्ती आढळते, तर फर्स्ट डोंगराळ प्रदेश. आधीच सांगितलं डोंगराळ भागात म्हणजे कुठे सापडेल आपल्याकडे, जो काही पर्वतीय प्रदेश असेल, त्याच्यानंतर सह्याद्री असेल, पश्चिम घाट या भागात ही वसाहत आपल्याला सापडते. ठीक आहे, नेक्स्ट, जंगल भाग. जंगलात अशा प्रकारची वस्ती सापडते, घरे एकमेकांपासून दूर सापडतात. नेक्स्ट, कमी लोकसंख्या घनता असलेले प्रदेश. ठीक आहे, ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी असेल, जागा भरपूर आहे, तर लोक जनरली एकमेकांपासून लांब राहतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात सह्याद्रीचा परिसर आणि विदर्भातील काही भागात, विदर्भात का, जंगल आणि डोंगराळ प्रदेश आणि सह्याद्री पर्वतात डोंगराळ प्रदेश, तर अशा भागात आपल्याला हे दिसतात काय, अशा प्रकारची विखुरलेली वस्ती दिसते. नेक्स्ट, मग का लोक अशा विखुरलेल्या वस्तीत एकमेकांपासून लांब राहतात, तर फर्स्ट, शेतीसाठी मोठ्या जमिनीची गरज. ठीक आहे, जर शेत जमीन मोठी असेल तर लोक त्या ठिकाणी स्वतःच्या शेतात घर बांधतात आणि त्याच्या साईडने आपल्याला शेतजमीन दिसते. ठीक आहे, त्या ठिकाणी दुसरं घर असं. सो या दोन घरांमध्ये त्यामुळे अंतर वाढतं. तर फर्स्ट आहे की शेतीसाठी मोठ्या जमिनीची गरज. ज्या भागात लोकांकडे जास्त शेती आहे तर ते शेतात घर असेल आणि त्यामुळे दोन घरांमधील अंतर काय असेल, जास्त असेल. नेक्स्ट, सुरक्षिततेपेक्षा जमिनीला प्राधान्य दिलं जातं अशा भागात. ठीक आहे, तर या अशा पद्धतीमध्ये सुरक्षितता महत्वाची नसून शेतीला जास्त किंवा जमिनीला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्याच्यानंतर भौगोलिक अडथळे पाहिला आपण, नदी, जंगल किंवा मग डोंगराळ प्रदेश, तर ह्या कारणामुळे सुद्धा एकमेकांपासून लांब राहतात. सॉरी. ठीक आहे, त्याच्यानंतर पारंपरिक जमीन मालकीची पद्धती. ठीक आहे, म्हणजेच की जमिनीला महत्व दिलं जातं, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीची वस्ती सापडते. तर ह्याच्यात फक्त एकाकी किंवा विखुरलेली वस्ती म्हणजे काय, दुसरं त्याची वैशिष्ट्य आणि कारण, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, दुसरं आहे
सघन किंवा केंद्रित वसाहत म्हणजे काय, त्या ठिकाणी घरं एकमेकांपासून लांब होती, या ठिकाणी केंद्रित वसाहतमध्ये घरं एकमेकांपासून चिकटून असणार आहे, एकमेकांच्या जवळ असणार आहेत. ही झाली केंद्रित वसाहत. हे पहा काय सांगितलंय, एकापेक्षा जास्त कुटुंबे एकत्र येऊन घरे परस्परांच्या अगदी जवळ वसलेली असतात अशी आणि वस्तीचे केंद्रीकरण झालेले असते अशा वस्तीस सघन किंवा केंद्रित घरे वसाहत म्हणतात. म्हणजे काय की घरे एकमेकांच्या खूप जवळ आलेली आहे, अनेक कुटुंब एकत्र येऊन राहतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे पहा केंद्रित वस्ती. ठीक आहे, हा जर रस्ता असेल आणि या ठिकाणी आपल्याला घरं दिसत आहेत केंद्रित एक साथ एका जवळ जवळ. जनरली ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या वस्ती आढळतात. ठीक आहे, ठीक आहे, तर ही झाली केंद्रित वसाहत. घरं केंद्रित म्हणजे काय, एका ठिकाणी आलेली. सघन असं पण तिला बोलतात. कुठे आढळते ही वस्ती, तर महाराष्ट्रातील देश प्रदेश ज्या ठिकाणी सपाट जमीन असेल, ठीक आहे, पाणी असेल, सुपीक मैदानी प्रदेश असेल, शेती योग्य, तर अशा ठिकाणी आपल्याला ही वसाहत आढळते. तर महाराष्ट्रातील देश प्रदेश म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, दक्षिणेच्या पठारी भागात, ठीक आहे, पठारी भागावरती अशा पद्धतीची आपल्याला ही वसाहत आढळते. नेक्स्ट सुपीक मैदानी प्रदेशात, ठीक आहे, ज्या ठिकाणी शेती करण्यासाठी पाणी आणि काय असेल जमीन. त्यामुळे आपण पाहिलं भारतामध्ये उत्तर भारतातील जे काही गाळाचे मैदानी प्रदेश आहेत ते या भागात आपल्याला अशा पद्धतीच्या वस्ती सापडतात. युपी बिहार मी आधीच सांगितलं, युपी बिहारमध्ये लोकसंख्या जास्त असण्याचं कारणच ते या बेल्टमध्ये सुपीक गाळाची मैदानी जमीन, त्याच्यानंतर गंगा यमुना त्यांच्या उपनद्या यामुळे भरपूर पाणी आणि जमीन आणि पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या केंद्रित झाली आणि त्यामुळे या भागात आपल्याला जास्त लोकसंख्या सापडते. तसंच महाराष्ट्रात पण आहे की ज्या ठिकाणी सुपीक मैदानी प्रदेश आहे त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला जास्त सापडते ग्रामीण भागात. नेक्स्ट नदी, तलाव किंवा पाण्याच्या स्रोताजवळ. ठीक आहे, नदी, तलाव किंवा पाण्याच्या स्रोताजवळ. ठीक आहे, त्यामुळे जीवनावश्यक ज्या वस्तू आहे, शेती योग्य किंवा आपल्याला लिव्हिंग सस्टेनेबल करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात नॅचरली, त्या गोष्टी नॅचरली ज्या ठिकाणी अवेलेबल असतील त्या ठिकाणी आपल्याला केंद्रित वसाहत सापडते, कॉम्पॅक्ट किंवा न्यूक्लिएटेड सेटलमेंट. ठीक आहे, तर कोठे आढळतं हे झालं. ठीक आहे, महाराष्ट्रातील देश प्रदेश म्हणजे आपला हा जो पार्ट आहे, ठीक आहे, महाराष्ट्रात तर हा कोकण झाला, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत आणि ह्या भागात आपल्याला ही वसाहत सापडते. ठीक आहे, त्याच्यामध्ये मराठवाडा असेल, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागात आपल्याला अशा पद्धतीची लोकवस्ती सापडते. ठीक आहे, सुपीक मैदानी प्रदेशात आणि पाण्याच्या स्रोता जवळ. ठीक आहे, माझी वैशिष्ट्ये काय आहेत, ऑब्व्हियसली केंद्रित आहे तर घरे एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर घरे एकमेकांच्या जवळ, लोक एकमेकांच्या जवळ राहतात तर लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी जास्त असणार. ठीक आहे, लोकसंख्येची घनता जी आहे, यस गुड आफ्टरनून, ओके, ठीक आहे, सो लोकसंख्येची घनता जी आहे ती जास्त असणार आहे. नेक्स्ट सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवहार सक्रिय असतात. ठीक आहे, लोकसंख्येची घनता जास्त आहे त्या ठिकाणी सुपीक माती, त्यानंतर पाणी अवेलेबल आहे, त्यामुळे शेती उत्पन्न चांगलं होणार. शेती उत्पन्न चांगलं असेल तर त्या ठिकाणी फॅक्टरीज असणार. ठीक आहे, त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहार जे आहे तर त्या ठिकाणी सक्रिय दिसतात. नेक्स्ट भौगोलिक घटकांचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो. ठीक आहे, जे काही भौगोलिक घटक आहे म्हणजे काय, पाणी, जमीन. ठीक आहे, तर या घटकांचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो. ठीक आहे, नेक्स्ट शाळा, दवाखाने, बाजार, बँका इत्यादी सामाजिक सेवा उपलब्ध
असतात. ठीक आहे, लोकसंख्या जास्त आहे तर त्यामुळे त्यांना या सोयी सुविधा पुरवण्यात अडचणी येत नाही किंवा त्या डिमांड केल्या जातात. शाळा, दवाखाने, बाजार, बँका, इतर काही सुविधा असतील तर त्या पुरवल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट, वाहतूक व दळणवळणाची साधने विकसित असतात. ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त, जो भाग प्रदेश सघन आहे, सधन आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी व्यवहार सक्रिय आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. त्यामुळे लोकांकडून सुद्धा या सोयी सुविधांची मागणी होते आणि त्यामुळे गव्हर्नमेंटला सुद्धा या पुरवल्या जातात. तसेच प्रायव्हेट साठी सुद्धा ते फायद्याचं असतं. त्यामुळे या भागात प्रायव्हेट सेक्टर सुद्धा आपल्याला सक्रिय दिसतो. ठीक आहे. येस, ठीक आहे. वैशिष्ट्य काय आली याची मग? ठीक आहे, वैशिष्ट्य काय आली? काय काय वैशिष्ट्य? घरे एकमेकांच्या जवळ, लोकसंख्येची घनता जास्त, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व व्यवहार आपल्याला सक्रिय दिसतात. त्याच्यानंतर भौगोलिक घटकांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा करून घेतला जातो आणि सोयी सुविधा, वाहतूक, दळणवळणाच्या सोयी सुविधा असतील, त्याच्यानंतर शाळा, दवाखाने, बँका अशा सामाजिक सेवा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अवेलेबल दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट, याची मर्यादा काय किंवा काय होतं या ठिकाणी की अति प्रमाणात जर केंद्रीकरण झालं, मी आधी सांगितलं होतं की त्या ठिकाणी सामाजिक संघर्ष तयार होतो आणि त्यातून आर्थिक स्पर्धा निर्माण होऊन राजकीय मतभेद वाढू लागतात. ठीक आहे, कलह, भांडण या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. सो दोन मुख्य प्रकार होते, ग्रामीण वसाहतीचे, एक केंद्रित वसाहत आणि दुसरी विखुरलेली वसाहत. ठीक आहे. सो दोघांच्या पण की कोणत्या ठिकाणी आढळते आणि दुसरं त्यांची वैशिष्ट्य काय आहेत तर हे करून ठेवायचं आहे. एवढ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. जायचं पुढे? इथपर्यंत काय प्रॉब्लेम? इथपर्यंत समजलंय? बेसिक खूप इझी आहे, त्यामुळे समजलंय का इथपर्यंत? म्हणजे पुढे जायला समजलं इथपर्यंत? ठीक आहे, समजलं इथपर्यंत? म्हणजे पुढे जायला. ठीक आहे. येस. नेक्स्ट टॉपिक की याच्यावरती जास्त करून क्वेश्चन दिसतात. फक्त पॅटर्न किंवा आकार कसा तयार होतोय त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन विचारलेले दिसतात. नेक्स्ट टॉपिक आहे ग्रामीण वसाहतींचे प्रारूप. ठीक आहे, ग्रामीण वसाहतींचे प्रारूप. यस, समजलं ना? यस, ग्रामीण वसाहतींचे प्रारूप. ठीक आहे, म्हणजे काय की एखादी वस्ती आहे तर तिचा आकार कसा तयार होतो किंवा ती कोणत्या आकाराची वस्ती आहे त्याच्यावरून आपल्याला ग्रामीण वसाहतींचे प्रारूप समजलं जातं. ठीक आहे. सो पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये रेषाकृती किंवा रेखाकृती ग्रामीण वस्ती, म्हणजेच लिनियर सेटलमेंट. ठीक आहे, म्हणजे काय, हे लास्ट लेक्चरला पण आपण पाहिलं होतं किंवा मी सांगितलं होतं की रस्ता, त्याच्यानंतर कालवा, नदी, समुद्र किनारा किंवा पर्वताच्या पायथ्यालगत. ठीक आहे, आता हे इम्पॉर्टंट शब्द, रस्ता, कालवा, नदी, समुद्र किनारा किंवा पर्वताच्या पायथ्यालगत, हे शब्द इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. एका सरळ रेषेत घरे वसलेली असतात आणि अशा वस्तीला रेखाकृती किंवा लिनियर सेटलमेंट म्हणजेच रेखाकृती वस्ती म्हणतात. फॉर एक्झाम्पल इकडे पहा. ठीक आहे, हा रस्ता गेलेला आहे आणि याच्या साईडला आपल्याला घरे दिसत आहेत. ठीक आहे, हा रस्ता आणि त्याच्या साईडला ही घरं, ती झाली रेखाकृती किंवा रेषीय वसाहत. हे शब्द विचारतात की रेखाकृती किंवा रेषीय वसाहत कोणत्या भागात आढळते? रस्त्याच्या दुतर्फा, कालव्याच्या साईडला, त्याच्यानंतर नदीच्या साईडला
किंवा समुद्र किनाऱ्यावर. तर हे विचारतात, हे ऑप्शन मध्ये दिले जातात. किंवा असाही प्रश्न स्टेटमेंट मध्ये जर विचारला तर विचारतात की पर्वताच्या पायथ्यालगत आपल्याला रेषाकृती ग्रामीण वस्ती आढळते. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स याच्यावरती पाहायला भेटतात. त्यामुळे बघायचं की रस्ता असेल तर रस्त्याच्या दुतर्फा, कालवा असेल कालव्याच्या दुतर्फा, त्याच्यानंतर समुद्र किनारा असेल तर समुद्र किनाऱ्याच्या साईडवरती एका रेषेत, त्याच्यानंतर पर्वताच्या पायथ्याशी, हा जर पर्वत असेल तर या पायथ्याशी आपल्याला रेखाकृती वसाहत पाहायला भेटते अशी एका लाईन मध्ये. ठीक आहे. समुद्र किनारा असेल तर समुद्र किनाऱ्यावरती अशी घरे एका लाईन मध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. सो एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट कुठे आढळते? यस, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, त्याच्यानंतर कालव्याच्या काठावर. ठीक आहे. नदी किंवा समुद्र किनाऱ्या लगत. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी. ठीक आहे. या ठिकाणी ही वसाहत आपल्याला पाहायला भेटते. उदाहरणार्थ मुंबई पुणे महामार्गावरती अशी अनेक छेडी आपल्याला आढळतात. ठीक आहे. मुंबई पुणे महामार्ग किंवा इव्हन कोणताही महामार्ग किंवा हायवे असू द्या त्याच्यावरती आपल्याला अशी घरे दिसतात. नेक्स्ट अजून एक की लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला, लोहमार्ग म्हणजे रेल्वेची रूळ ज्या ठिकाणी वसून गेले असतील तर रेल्वे रुळाच्या पण किंवा रेल्वेच्या साईडलाही आपल्याला वसाहत दिसते. ठीक आहे. सो कोणत्या ठिकाणी आढळते एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या आकारावरून ती ओळखायची आहे. रेषाकृती किंवा रेखाकृती म्हटलं की आपल्या समोर रस्ता आला पाहिजे. ठीक आहे. रस्ता आला पाहिजे एका लाईन मध्ये. रेषाकृती म्हटल्यावरती एका लाईन मध्ये आपल्याला कळायला पाहिजे की रेषाकृती म्हणजे रेष असेल आणि रेषेच्या दोन्ही बाजूला आपल्याला वसाहत सापडेल. ही झाली रेषाकृती किंवा रेखाकृती वसाहत. ठीक आहे. नेक्स्ट ही डायग्राम लक्षात ठेवायची. मग आता ह्याची वैशिष्ट्य अशी, एका लाईन मध्ये रेषीय वसाहत. ठीक आहे. वैशिष्ट्य काय असतील? घरे एका रांगेत किंवा सरळ रेषेत वसलेली दिसतात. ठीक आहे. सो घरं एका लाईनीत किंवा सरळ रेषेत वसलेली असतात. नंतर घरे एकमेकांच्या जवळ जवळ असतात. ठीक आहे. एकमेकांच्या जवळ घरं दिसतात. नेक्स्ट दळणवळण आणि वाहतूक सोयीस्कर. ठीक आहे. रोड गेलेला आहे त्यामुळे दळणवळण आणि वाहतूक सुद्धा सोयीची होते. रस्ता गेलाय, लोहमार्ग गेलाय, नदी गेली आहे, त्यामुळे काय होतं दळणवळण आणि वाहतूक सोयीस्कर होते. नंतर पाणी किंवा रस्त्याच्या सुविधेचा थेट लाभ. ठीक आहे. पाणी आहे जवळ, रस्ता आहे त्यामुळे त्याचा थेट लाभ घेता येतो. वस्ती लांबट आकाराची असते. ठीक आहे. हिचा आकार कसा होतो वस्तीचा? असा लांबट आकाराची दिसते. ठीक आहे. अशी. ठीक आहे. सो रेषीय वस्ती म्हणजे काय? एका सरळ रेषेत असलेली वस्ती जी आपल्याला रस्ता, त्याच्यानंतर कालवा, लोहमार्ग, पर्वताच्या पायथ्याशी, समुद्राच्या किनारी या ठिकाणी ही वस्ती पाहायला भेटते. ठीक आहे. समजलं? रेषाकृती वस्ती सोप्पा आहे. ठीक. हे फुकटचे मार्क्स आहेत याच्यावरती. मानवी भूगोल सोप्पा आहे, त्याच्यामध्ये काही जास्त कन्सेप्च्युअल नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे मग केंद्र त्यागी किंवा त्रिज्याकार प्रारूप किंवा रेडियल सेटलमेंट. ठीक आहे. येस, केंद्र त्यागी किंवा रेडियल सेटलमेंट. याच्यामध्ये काय सांगितलंय की वसाहतीतील मध्यवर्ती चौक, ठीक आहे, किंवा महत्वाच्या ठिकाणी अनेक मार्ग एकत्र येतात किंवा तेथून विविध दिशांना बाहेर जातात अशा रचनेला केंद्र त्यागी किंवा त्रिज्याकार प्रारूप बोलतात. ठीक आहे. काय की मध्यवर्ती चौक असेल, ठीक आहे, ज्या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येतात किंवा त्या ठिकाणाहून विविध दिशांना रस्ते बाहेर जातात. ठीक आहे. केंद्र त्यागी, केंद्राचा त्याग करतायत आणि तिथून बाहेर पडतायत आणि त्याच्या भोवती जी वस्ती आहे तर त्याला आपण काय बोलणार?
केंद्रोत्सारी किंवा केंद्रत्यागी त्रिज्याकार प्रारूप रेडियल सेटलमेंट. ठीक आहे. हा जो सर्कल आहे किंवा मध्यभागी जो चौक असेल त्याच्या चारी बाजूला आपल्याला ही वसाहत दिसते, तर ह्याला बोलतो आपण केंद्रत्यागी किंवा रेडियल सेटलमेंट. ठीक आहे. मग याचं काय वैशिष्ट्य आहे की मध्यभागी चौक असेल, एखादं मंदिर असेल किंवा बाजार असेल आणि तेथून किरणांसारखे, ठीक आहे, किरणांसारखे रस्ते पसरलेले दिसतात. म्हणजे हा सूर्य आणि ही सूर्याची किरण. ठीक आहे. तेथून किरणांसारखे किंवा त्रिज्येसारखे रस्ते पसरलेले दिसतात. या ठिकाणी रस्ते आहेत, लगेच रस्ते आहे वस्तीच्या बाजूला, त्यामुळे या ठिकाणी काय आहे, दळणवळण सोयीस्कर ठरतं. ठीक आहे. दळणवळण कसं ठरतं, सोयीस्कर ठरतं. आणि व्यापार व्यवहार मध्यवर्ती ठिकाणी केंद्रित असतात. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला व्यापार व्यवहार केंद्रित झालेलं दिसतात. तर ही आहे केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार प्रारूप. म्हणजे काय, तर मध्यभागी एखादा चौक असेल, एखादं मंदिर असेल, बाजार असेल आणि त्याच्या बाजूला तिथून आपल्याला रस्ते जाताना दिसतात आणि या मध्यभागी आपल्याला वसाहत दिसते, ग्रामीण वसाहत. ग्रामीण भागामध्ये मध्यभागी एक पार असतो, पार, आणि पाराच्या साईडने आपल्याला मग वसाहत दिसते. ठीक आहे. ते पाराची वर्तुळाकार मध्ये येईल, केंद्र त्यागी मध्ये येणार नाही, सॉरी. ठीक आहे. हे समजलं केंद्र त्यागी किंवा केंद्रोत्सारी वसाहत म्हणजे काय. नेक्स्ट टाईप आहे बाणाकृती प्रारूप. ठीक आहे. एरो शेप सेटलमेंट. ठीक आहे. बाणाकृती प्रारूप किंवा एरो शेप सेटलमेंट म्हणजे बाणाचा आकार तयार होईल. ठीक आहे. म्हणजे काय, नदीचा टोकदार वळण, ठीक आहे, मिएंडर असं. ठीक आहे. ही नदीचा कोर्स असेल, नदीचं टोकदार वळण हा नदीचा कोर्स, आणि या ठिकाणी घरं. ठीक आहे. सो नदीचं टोकदार वळण आणि त्या ठिकाणावरती हा बाणाचा आकार. ठीक आहे. त्या ठिकाणी वसाहत किंवा समुद्रात घुसलेल्या उंच महत्वाच्या जमिनीच्या टोकावर, म्हणजे भूशीर बोलतो त्याला आपण. हे जमिनीचं टोक जे समुद्रात गेलेलं आहे, बुडालेलं आहे समुद्रात, म्हणजे समुद्राच्या वरती या ठिकाणी पाणी आहे, फक्त तेवढंच टोक समुद्रात गेलेलं आहे आणि या ठिकाणी जी वस्ती सापडते, ठीक आहे, त्याला काय बोलतात, बाणाकृती वस्ती. म्हणजे असा आकार. आता या ठिकाणी इकडनं नदी आहे, इकडनं नदी आहे आणि यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे. हा त्रिकोणी आकार किंवा बाणाकृती आकार जो तयार झालाय, याच्या वरती जी वसाहत दिसते त्याला बोलतो आपण त्रिकोणी वस्ती किंवा बाणाकृती वस्ती. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं, कुठे, नदीच्या टोकदार वळणावरती, आणि दुसरी गोष्ट समुद्रात घुसलेल्या उंच महत्वाच्या जमिनीच्या टोकावर वसलेली वसाहत म्हणजे बाणाकृती प्रारूप होय. बाणाकृती लगेच बाणाचा हे आकार तयार करायचा आणि मग लक्षात घ्यायचं की हा नदीचं टोकदार वळण, अच्छा असं असेल. त्याच्यानंतर जमिनीत घुसलेला, पाण्यात घुसलेला जमिनीचा भाग समुद्रामध्ये, तर या ठिकाणी आपल्याला काय सापडते, बाणाकृती प्रारूप किंवा एरो शेप सेटलमेंट. ठीक आहे. सो याची वैशिष्ट्य काय आहे, भू आकारानुसार टोकदार किंवा लांबट रचना. हे बघा, भू आकारानुसार टोकदार रचना किंवा लांबट रचना आपल्याला दिसते. नेक्स्ट, नैसर्गिक संरक्षणाचा लाभ. ठीक आहे. नैसर्गिक संरक्षणाचा लाभ भेटतो आपल्याला. या बाजूने नदी आहे, ठीक आहे, नदी गेलेली आहे, तर ऑटोमॅटिकली बाकीच्या भागापासून हा भाग जो आहे तो दूर झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी आक्रमण होण्याची भीती नाही. ठीक आहे. त्यामुळे नॅचरल संरक्षण दिलेलं आहे. नेक्स्ट, नदी किंवा समुद्र संपत्तीचा उपयोग, यस, मासेमारी करू शकतो. ठीक आहे. जलवाहतुकीसाठी आपण वापर करू शकतो. नेक्स्ट, विस्तार मर्यादित, यस, भूखंड जो आहे हा मर्यादित आहे, त्यामुळे मर्यादित विस्तार, आणि त्यामुळे त्या भागावरती कालांतराने लोकवस्तीची घनता जास्त दिसते, लोकसंख्येची घनता जास्त दिसेल
कारण मर्यादित विस्तार आहे त्याचं. ठीक आहे, समजलं बाणाकृती प्रारूप म्हणजे काय. यस, नेक्स्ट आहे गोलाकृती किंवा वर्तुळाकार प्रारूप. म्हणजेच काय, सर्क्युलर सेटलमेंट. गोलाकृती, मग मध्ये काय असेल, गोलाकार. कशाचा असेल गोलाकार, तलाव, सरोवर, त्याच्यानंतर वटवृक्ष किंवा गावातील एखाद्या महत्वाच्या वास्तूभोवती वर्तुळाकार पद्धतीने वसलेली वस्ती म्हणजे गोलाकृती किंवा वर्तुळाकार वस्ती. म्हणजे काय, वर्तुळाकार म्हणजे काय की मध्यभागी समुद्रातील खनिजे जे असतील त्या सर्वांचा साधन संपत्तीचा त्यांना वापर करता येईल. ठीक आहे, येस. तर गोलाकृती किंवा वर्तुळाकार प्रारूप म्हणजे काय की मध्यभागी गोल आकार होईल आणि त्याच्या बाजूला वस्ती असेल. ठीक आहे, मग गोल आकार हा सरोवराचा असू शकेल किंवा तलाव असेल. ठीक आहे, एखाद्या गावातील पार असेल. ठीक आहे, किंवा महत्वाचं मंदिर असेल गावातील. सो अशा गोष्टींभोवती ज्यावेळेस वर्तुळाकार पद्धतीने ग्रामीण वस्ती वसवली जाते त्याला आपण बोलतो वर्तुळाकार वस्ती. ठीक आहे, ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर मध्यभागी जलस्रोत किंवा वास्तू. ठीक आहे, मध्यभागी सरोवर तलाव बोललो आपण. सो जलस्रोत असेल किंवा एखादी वास्तू असेल, मंदिर असेल. ठीक आहे, नेक्स्ट घरे भोवती वर्तुळात मांडलेली. ठीक आहे, म्हणजे याच्या भोवताली वर्तुळ आकारात ही घरे मांडलेली आहेत. नेक्स्ट सामाजिक एकात्मता मजबूत. ठीक आहे, कारण की या भोवती वस्ती आहे तर त्यांच्या सामाजिक एकात्मता मजबूत असेल आणि संरक्षणास सोयीचे. ठीक आहे, संरक्षणास सुद्धा सोयीचं पडतं कारण की एक आकार आहे वस्तीचा, त्यामुळे संरक्षणासाठी गोलाकार भिंत बांधू शकतात. सो संरक्षणास सोयीच्या पडतात या ठिकाणी. नेक्स्ट आहे की याचं उदाहरण आहे ज्याच्यावरती आयोगाने PYQ सुद्धा विचारलेला होता की आफ्रिकेतील मसाई लोक जे आहेत तर त्यांच्या वसाहती अशा पद्धतीने वर्तुळाकार असतात. ठीक आहे, वर्तुळाकार वसाहत असते मसाई लोकांची आफ्रिकेमध्ये, तर त्यांना क्रॉल असं म्हणतात. ठीक आहे, आणि हा PYQ होता आहे म्हटलं. ठीक आहे, क्रॉल अशा पद्धतीची वसाहत मसाई लोकांच्या भागात आपल्याला सापडते, त्याला बोलतात क्रॉल. त्यामुळे क्रॉल म्हणजे काय लक्षात घ्या, क्रॉल म्हणजे वर्तुळाकार वस्ती. ठीक आहे, आणि ती आढळते मसाई लोकांच्या मध्ये. ठीक आहे, हा PYQ होता, सो लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे चौकोनाकृती किंवा चौकपट्टीय प्रारूप. हे प्रारूप मी आधीच सांगितलं की शेप जो आहे वसाहतीचा त्याच्यावरून ठरवले जातात. ठीक आहे, ठीक आहे, आकारावरून ठरवले जातात. सो चौकोनाकृती वसाहत म्हणलं की आपल्या समोर चौकोन अशा पद्धतीचा वसाहत असेल. ठीक आहे, तर सपाट मैदानी प्रदेशात जिथे हमरस्ता किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात, हे जर रस्ते असेल आणि ते जर परस्परांना ओलांडत असतील. ठीक आहे, तर त्या ठिकाणी वसलेली वस्ती ही चौकोनी किंवा जाळीसारख्या रचनेस दिसते आणि अशा रचनेला चौकोनाकृती किंवा चौकपट्टीय प्रारूप म्हणतात. म्हणजे काय, ज्या ठिकाणी रस्ते एकमेकांना छेदतात किंवा ओलांडतात तर त्या ठिकाणी हा एक रस्ता, हे दोन रस्ते आणि याच्यामध्ये जो चौकोनी आकार बनतोय त्याच्यामध्ये जी वस्ती असते तर त्याला बोलणार आयताकृती म्हणजेच चौकोनाकृती किंवा चौकपट्टीय वस्ती. ठीक आहे, कशामुळे तयार होते तर रस्ते एकमेकांना ओलांडतात किंवा छेदतात, त्यामुळे अशा पद्धतीची वस्ती निर्माण होते. ठीक आहे, उदाहरण काय आहे की महाराष्ट्रातील कुर्डुवाडी जे आहे या ठिकाणी जंक्शन आहे, या ठिकाणी मुंबई सोलापूर व मिरज लातूर हे लोहमार्ग परस्परांना छेदतात. ठीक आहे, सो मुंबई सोलापूर आणि मिरज लातूर हे लोहमार्ग परस्परांना छेदतात, त्यामुळे कुर्डुवाडी या ठिकाणी आपल्याला चौकोनी वसाहत पाहायला मिळते.
ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात घ्यायचं कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणती वसाहत सापडते. ठीक आहे. नेक्स्ट मग ह्याचे वैशिष्ट्य काय आहे की रस्ते एकमेकांना काटकोनात किंवा समांतर छेदतात, राईट अँगल मध्ये असतात. अशा पद्धतीने एकमेकांना कसे इथे समांतर आहेत आणि काटकोनात आहेत, असे काटकोनात आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, घरांच्या रांगा चौकोनी पट्ट्यांमध्ये मांडलेल्या दिसतात. ठीक आहे, अशा चौकोनी पट्ट्यामध्ये आपल्याला घरांच्या रांगा मांडलेल्या दिसतात, हा चौकोन. ठीक आहे. नेक्स्ट, नियोजनबद्ध रचना. ठीक आहे, सो प्लॅनिंग करून ही वस्ती फॉर्म केलेली दिसते. चौकोनी आकार असेल, ठीक आहे, त्यामुळे रस्ते असतील, त्याच्यानंतर सांडपाणी असेल, या सगळ्याची व्यवस्था केली जाते. सो प्लॅनिंग केलं जातं, नियोजनबद्ध ही वस्ती असते. नेक्स्ट, वाहतूक व बाजारपेठ विकासास अनुकूल. ठीक आहे, सो वाहतूक रस्ते आहेत वस्तीच्या चारही बाजूला, त्याचबरोबर बाजारपेठा त्यामुळे डेव्हलप होऊ शकतात. ठीक आहे. सो चौकोनी किंवा चौकपट्टीय वस्ती. लक्षात आलं की रस्ते जर एकमेकांना पॅरलल किंवा समांतर छेदत असतील तर मध्ये जे काही चौकोन तयार होतो, वस्तीचा आकार चौकोनी होतो आणि त्यामुळे ही वस्ती आपल्याला फॉर्म झालेली दिसते. ठीक आहे. नेक्स्ट आहे ठोकळाकृती प्रारूप किंवा इरेग्युलर ब्लॉक पॅटर्न. ठीक आहे. वाळवंटी किंवा ओसाड प्रदेशात, ठीक आहे, वाळवंटी कोणत्या ठिकाणी, वाळवंटी किंवा ओसाड प्रदेशात अनियमित ठोकळ्यासारखी रचना दिसते आणि तिला ठोकळाकृती प्रारूप म्हणतात. ठीक आहे. सो अनियमित असेल, ठीक आहे, कशीही चौकोन, त्याच्यानंतर असं, सो अनियमित आकाराची जी वस्ती सापडते, ठीक आहे, तिला बोलतात ठोकळाकृती प्रारूप किंवा इरेग्युलर पॅटर्न. ठीक आहे. सो वाळवंटी किंवा ओसाड प्रदेशात जनरली एक अनियमित प्रकारची वस्ती आढळते, कोणताही शेप नसतो. ठीक आहे, त्यामुळे कारण की त्या ठिकाणी रस्त्याची घनता कमी असते, त्याच्यानंतर तलाव, सरोवर या गोष्टी ज्या आहेत वसाहत फॉर्म करण्यासाठी त्या गोष्टींची कमतरता असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी अनियमित आकाराची वसाहत स्थापन होते, तिलाच बोलतात ब्लॉक किंवा इरेग्युलर पॅटर्न. याच्यात काय आहे, रस्ते व घरे हे अनियमित असतात आकार, त्याच्यानंतर नैसर्गिक परिस्थितीनुसार वस्तीची वाढ होते. ठीक आहे. जर नैसर्गिक सपोज या ठिकाणी जर पाणी सापडलं किंवा पाण्याचा स्रोत असेल तर या बाजूला जास्त वसाहत दिसेल, बाकी बाजू इतर बाजूला वसाहतीची वाढ मग या दिशेने होईल. ठीक आहे, या दिशेने होईल. त्यामुळे काय होतं की नैसर्गिक परिस्थितीनुसार वसाहतीची वाढ आपल्याला दिसते. नेक्स्ट, नियोजनाचा अभाव. ठीक आहे, नियोजनाचा अभाव, इरेग्युलर पॅटर्न आहे. वसाहत कोणत्याही बाजूला वाढू शकते, ज्या ठिकाणी त्यावेळी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल सापडेल त्या दिशेने आपल्याला वसाहत वाढताना दिसते, त्यामुळे नियोजनाचा अभाव. नेक्स्ट आहे संसाधनाच्या कमतरतेमुळे विस्कळीत विस्तार. सेम मेन वसाहत अनियमित आकाराची का सापडते, बिकॉज त्या ठिकाणी संसाधनांची कमतरता आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती सापडेल, ठीक आहे, त्याच ठिकाणी आपल्याला वसाहतीचा विस्तार होताना दिसतो. ठीक आहे. सो ही आहे इरेग्युलर पॅटर्न किंवा ठोकळाकृती प्रारूप. नेक्स्ट, शिडीच्या आकाराचे किंवा वेदिकायुक्त प्रारूप, म्हणजे शिडीसारखा आकार. ठीक आहे. सपोज हा पर्वत असेल, तर ह्या पर्वतावरती आपल्याला उत्तर प्रदेश, हिमाचल मध्ये आपल्याला अशा वसाहती सापडतात. इव्हन सह्याद्रीमध्ये सुद्धा आपल्याला अशी वसाहत दिसते की टप्प्याटप्प्याने पर्वतीय भागात उताराला अनुसरून टप्प्याटप्प्याने घरांच्या रांगा बांधलेल्या असतात. अशा रचनेला शिडीच्या आकाराचे किंवा वेदिकायुक्त प्रारूप म्हणतात. ठीक आहे. कुठेही वसाहत आढळते पर्वतीय भागात. सो पर्वतीय भागात उताराला अनुसरून काय टप्प्याटप्प्याने घरांच्या रांगा सापडतात.
जसा उतार असेल तर त्या भागात ठीक आहे उताराला अनुसरून टप्प्याटप्प्याने म्हणजे स्टेप्स ठीक आहे स्टेप्स किंवा टेरेस पद्धतीने आपल्याला काय दिसतात त्या ठिकाणी घरं दिसतात तो पॅटर्न दिसतो त्याला बोलतो आपण वेदिकायुक्त वेदिका म्हणजे शिडी सो शिडी सारख्या आकाराची किंवा वेदिकायुक्त प्रारूप ठीक आहे याची वैशिष्ट्ये काय आहेत तर उतारानुसार घरांची मांडणी हा उतार ठीक आहे सो उतारानुसार घरांची मांडणी अशी अशी ठीक आहे अशी हा पर्वत असेल या ठिकाणी वस्ती असं परत या ठिकाणी वस्ती परत हा स्लोप त्याच्यानंतर या ठिकाणी वस्ती पुन्हा स्लोप वस्ती असा आणि या ठिकाणी आपल्याला घरं सापडतात ठीक आहे तर हा झाला इकडचा व्ह्यू हे उताराला अनुसरून आपल्याला टप्प्याटप्प्याने घरं सापडतात त्याला आपण बोलतो वेदिका किंवा शिडीच्या आकाराची वस्ती टप्प्याटप्प्याने शिडी ठीक आहे किंवा स्टेप्स पायऱ्यांसारखी तर तो झाला सो घरांची उतारानुसार मांडणी असेल टप्प्याटप्प्याने रचना टेरेस स्टाईल ठीक आहे टेरेस पद्धतीची शेती सुद्धा अशीच असते ठीक आहे नेक्स्ट आहे भूस्खलनापासून काही प्रमाणात संरक्षण कारण की ही घरे स्लोपवरती न बांधता त्या ठिकाणी असलेल्या सपाट ह्याच्यावरती बांधलेली जातात त्यामुळे भूस्खलनापासून काही प्रमाणात संरक्षण मिळतं डिरेक्टली या ह्याच्यात असं बांधलेलं जात नाही किंवा हा स्लोप कमी करून नाही बांधत तर नॅचरल जो स्लोप आहे त्याला अनुसरूनच घरांची मांडणी केली जाते नेक्स्ट आहे शेती ही टेरेस पद्धती ठीक आहे याच भागात वसाहत आहे तर याच भागावरती शेती केली जाते त्यामुळे ती शेती कोणती होती टेरेस पद्धतीची शेती ठीक आहे सो टेरेस पद्धतीमध्ये पण अशाच पद्धतीने स्टेप्स वरती शेती केली जाते पर्वतीय भागात आपल्याला टेरेस पद्धतीची शेती दिसते ज्याच्यामध्ये धूप कमी होते आपली जमिनीची बिकॉज पाणी बऱ्याच प्रमाणात सरळ न वाहता अडवलं जातं किंवा त्याचं स्पीड जे आहे ते कमी केलं जातं त्यामुळे या भागात टेरेस पद्धतीची शेती आढळते ठीक आहे सो शिडीच्या आकाराचं किंवा वेदिकायुक्त प्रारूप नेक्स्ट आता हे झाले आपले ग्रामीण वसाहतीचे प्रकार किंवा प्रारूप ठीक आहे एवढे समजले का ग्रामीण वसाहतीचे प्रारूप याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का क्लिअर एवढ्या गोष्टी क्लिअर आहे का याच्यात काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे आपल्याला आता सॉल्व्ह करायला किंवा समजून घ्यायला क्लिअर आहे एवढं इथे कोणाला म्हणजे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम ग्रामीण वसाहतीमध्ये पुढचा टॉपिक मग आपल्याला सुरू करायला नागरी वसाहत ठीक आहे सो ग्रामीण वसाहतीमध्ये काही प्रॉब्लेम नाही ओके जायचं पुढे मग ठीक आहे येस ऑनलाईन वाले समजलंय का एवढ्या गोष्टी समजलंय का ठीक आहे सो नेक्स्ट टॉपिक आहे नागरी वसाहतींचे प्रारूप किंवा प्रकार नागरी वसाहतींचे प्रकार तर हे जनरली कशावरून पडतात नागरी वसाहतीचे प्रकार तर लोकसंख्येवरून ठीक आहे की त्या भागात किती लोकसंख्या आहे त्या पद्धतीने आपल्याला किंवा लोकसंख्येची घनता किती आहे त्या पद्धतीने आपल्याला नागरी वसाहतीचे प्रकार पाहायला भेटतात तर याच्यामध्ये म्हणजे ही एक पद्धतीने वाढ आपल्याला पाहायला दिसते किंवा शहराची निर्मिती किंवा जे महाकाय नगर
मिलेनियम सिटीज बोलतात. तर ते कसं फॉर्म होतं किंवा त्याचे जे टप्पे आहेत ते आपल्याला जनरली दिसतात क्रमाक्रमाने. सो फर्स्ट आहे नागरी वाडी किंवा फक्त वाडी, नागरी वाडी किंवा अर्बन हॅमलेट बोलतात त्याला, किंवा सेन्सस टाउन टाईप. ठीक आहे. सो नागरी वाडी म्हणजे काय, हे पूर्णपणे खेडेही नसते आणि पूर्णपणे शहरही नसते. ती ग्रामीण भाग व शहर यामधील संक्रमण अवस्था असते. ठीक आहे. सो बरेच तालुक्याची ठिकाणे जी आहे ती या पद्धतीमध्ये मोडतात की हे पूर्णपणे खेड पण नाही आहे, ठीक आहे, आणि पूर्णपणे शहर पण नाही. येस, समजलंय, राईट. ठीक आहे. सो नागरी वाडी म्हणजे काय, नागरी शब्द आलाय त्यामुळे नागरी काही त्याच्यामध्ये फीचर्स दिसतील, वाडी आलाय सो गावाचे काही फीचर्स दिसतील. त्यामुळे हे संक्रमण अवस्था म्हणजे काय, ट्रान्सफॉर्म होत आहे हळूहळू, ग्रामीण भागातून शहरी भागात ट्रान्सफॉर्म होत आहे, परंतु कम्प्लिटली झालेलं नाही. ना ते कम्प्लिटली खेड आहे ना ते कम्प्लिटली गाव आहे. ठीक आहे. संक्रमण अवस्थेत आहे, ट्रान्सफॉर्मेशन सध्या चालू आहे, तर त्याला बोलतात नागरी वाडी. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे की आसपासच्या शेतीप्रधान भागाला नागरी सेवा पुरवते. ठीक आहे. सो त्या ठिकाणी नागरी सेवा अवेलेबल आहेत. शहरातील ज्या सोयी सुविधा आहेत तर त्या काही प्रमाणात आपल्याला उपलब्ध असलेल्या दिसतात. पोस्ट ऑफिस, शाळा, दवाखाना इत्यादी सुविधा उपलब्ध. ठीक आहे. ठीक आहे. सो ह्या काही ज्या ग्रामीण शहरी किंवा नागरी सुविधा आहेत त्या ठिकाणी उपलब्ध दिसतात. नेक्स्ट, दुकानदार, कारागीर, व्यावसायिक लोक वास्तव्य करतात. ठीक आहे. सो एक बाजारपेठ आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. त्यामुळे दुकानदार, कारागीर किंवा व्यावसायिक लोकांचं त्या भागात आपल्याला वास्तव्य दिसतं. नेक्स्ट, जवळच्या ग्रामीण वसाहतींच्या गरजा भागवल्या जातात. म्हणजे जनरली जी काही तालुक्याची ठिकाणे आहेत, तालुका म्हणजे मोठी ठिकाणे आहेत, जे शहर पण नाही आणि गाव पण नाही, बरेच खेडी असे असतात की ज्या ठिकाणी सर्व नागरिक सुविधा ज्या आहेत, नागरी सुविधा शहरातील पुरवल्या जातात. सो ही आहे नागरी वाडी. नागरी वाडी लक्षात ठेवायचं, नागरी वाडी म्हणजे संक्रमण अवस्थेतील ना पूर्ण खेड ना पूर्ण शहर, खेड्यापासून शहराकडे त्याचा प्रवास चालू आहे, पूर्ण झालेला नाही. सो संक्रमण अवस्थेत ही वसाहत आहे, त्याला बोलतो आपण नागरी वाडी. ठीक आहे. हा पहिला टप्पा असतो, ज्यावेळेस शहर निर्माण होतं तर त्याच्यातला पहिला टप्पा असतो. एकतर वस्ती असते, ठीक आहे, त्याच्यानंतर गाव तयार होतं. ठीक आहे. गावानंतर मग काय होतं, नागरी वाडी. ठीक आहे. मग नागरी वाडी तयार होतं. ठीक आहे. तो हा शहर निर्मितीतला पहिला टप्पा असतो. नेक्स्ट पुढे गेला तर पुढचा, त्याच्यानंतर ज्यावेळेस नागरी वाडी पूर्णपणे शहरात ट्रान्सफॉर्म होते तर त्यावेळेस बनतं शहर किंवा सिटी. म्हणजे काय, तर व्यावसायिक आणि निवासी क्षेत्र असे दोन स्पष्ट विभाग असलेली मोठी नागरी वसाहत म्हणजे शहर. म्हणजे काय, ज्या ठिकाणी व्यावसायिक आणि निवासी क्षेत्र, ठीक आहे, म्हणजे मध्यभागी व्यावसायिक क्षेत्र असते आणि त्याच्या भोवती नागरी वसाहत किंवा रेसिडेन्शियल एरिया असतो. रेसिडेन्शियल एरिया. ठीक आहे. रेसिडेन्शियल एरिया, तर या ठिकाणी आपल्याला एक मिनिट, शहर नागरी वाडी. एक आहे की इथे थोडस हे झालंय. येस. तर नागरी वाडी जी आहे, नागरी वाडी पहिला असेल. ठीक आहे. नागरी वाडी, त्याच्यानंतर येतं नागरी खेड, वाडीनंतर नागरी खेडे. ठीक आहे. सो हे जे दोन आहेत ती नागरी खेड्याच्या याच्यात येतो की ज्याच्यामध्ये लोकवस्ती नागरी वाडीपेक्षा जास्त असेल आणि
शहरातील सोयी सुविधा अधिक जास्त असतील, की ज्या भागात दुकानदार, कारागीर, व्यावसायिक लोक वास्तव्य करतील आणि जवळच्या ग्रामीण भागातल्या म्हणजे नागरिक वाडी जी आहे तर त्याच्यासारख्या शहरांच्या ती गरजा भागवल्या जातील. सो नागरी वाडी, त्याच्यानंतर येतं खेड आणि 3 नंबरला येतं मग शहर. ठीक आहे, शहर 3 नंबरला येतं. ठीक आहे, सो नागरी वाडी नंतर येतं नागरी खेड आणि त्याच्यानंतर शहर. मग शहर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण क्लिअरली हे करू शकतो, विभागणी करू शकतो की हा कमर्शियल एरिया आहे आणि हा रेसिडेन्शियल एरिया आहे. ऑब्व्हियसली लोकसंख्या नागरी खेडे आणि वाडीपेक्षाही जास्त असणार आहे. त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, की व्यापार आणि सेवा क्षेत्र विकसित, सेवा क्षेत्र आणि व्यापार क्षेत्र दोन्ही विकसित झालेले दिसतात. त्याच्यानंतर निवासी आणि व्यापारी विभाग या ठिकाणी वेगळे दिसतात. वाहतूक, शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध आणि लोकसंख्या तुलनेने जास्त. ठीक आहे, जास्त लोकसंख्या, जास्त सोयी सुविधा, रेसिडेन्शियल एरिया आणि कमर्शियल एरिया जो आहे तो सेपरेट आपण करू शकतो. ठीक आहे, सो हे झालं शहर. ठीक आहे, सो पहिलं नागरी वाडी, त्याच्यानंतर नागरी खेडे, त्याच्यानंतर शहर आणि त्याच्यानंतर येतं नगर म्हणजे टाउन. ठीक आहे, शहर नंतर येतं नगर. नगर म्हणजे काय, भारतात 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नागरी वसाहतीला नगर असे म्हणतात. ठीक आहे, सो नगर म्हणजे काय, 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं नागरी भाग किंवा नागरी वसाहत म्हणजेच काय, नगर किंवा टाउन. ठीक आहे, 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या झाली की शहरातून ट्रान्सफॉर्मेशन होतं नगरमध्ये. ठीक आहे, सो नगर. त्याच्यानंतर येतं दशलक्षी नगर म्हणजेच मिलेनियम सिटी. मिलियन किंवा मिलेनियम सिटी म्हणजे काय, तर 10 लाख. ठीक आहे, ज्यावेळेस नगराची लोकसंख्या 1 लाख असते त्यावेळेस ते नगर झालं. 1 लाखापासून ज्यावेळेस त्याची लोकसंख्या 10 लाख होते त्यावेळेस त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं 10 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या नगराला दशलक्षी नगर असं म्हणतात. दशलक्षी म्हणजे 10 लाख पॉप्युलेशन. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली नगरपेक्षाही त्याच्या मध्ये जास्त लोकसंख्या असणार आहे. सो नागरी वाडी, नागरी खेड, त्याच्यानंतर शहर, शहर नंतर नगर, नगर नंतर दशलक्षी नगर. ठीक आहे, नेक्स्ट आहे मेट्रोपॉलिटन सिटी किंवा महानगर. महानगर म्हणजे काय, की लोकसंख्या नंतर 10 लाखापेक्षाही अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या नगराला काय बोलतात, महानगर. ठीक आहे, सो लोकसंख्या काय की 10 लाखापेक्षाही ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस त्याला आपण महानगर बोलणार आहे. याचा क्रम विचारला जातो की शहराचे जो विस्तार होतो किंवा जी वाढ होते तर ती कोणत्या क्रमाने होते, तर हे टप्पे आहेत. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, सो महानगर किंवा मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे काय की 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले मोठे नगर म्हणजेच महानगर. वैशिष्ट्य काय याच्यामध्ये, व्यापारी व औद्योगिक केंद्र, प्रादेशिक राजधानीचे ठिकाण असू शकते. म्हणजे जसं की चेन्नई शहर असेल, जयपूर शहर असेल. ठीक, ही काय झाली महानगर, 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या. ठीक आहे, नेक्स्ट आहे सननगर. म्हणजे महानगराच्याही पुढे गेलं की अनेक शहरांचा विस्तार होऊन एकमेकांना जोडली गेली की तयार होणाऱ्या नागरी समूहाला सननगर म्हणतात किंवा कोनुब्रेशन. कोनुब्रेशन म्हणजे काय, अनेक महानगरे ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस तयार होतं सननगर किंवा कोनुब्रेशन महानगर. ठीक आहे, आणि लास्टला येतं 7 नंबरला महाकाय नगर म्हणजेच मेगालोपोलिस. ठीक आहे, मेगालोपोलिस किंवा महाकाय नगर म्हणजे काय, तर 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अत्यंत मोठ्या नगरांना महाकाय नगर बोलतात. म्हणजे लोकसंख्या किती असणार याची, 50 लाखापेक्षा जास्त. एका शहराची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला बोलणार मेगालोपोलिस. अनेक महानगर एकत्र येऊन महाकाय नगर तयार होतं. याची वैशिष्ट्य काय की सननगराचा अधिक विकास
होणार. ठीक आहे, सन्नगर असेल तर त्याचा अधिक विकास. त्याच्यानंतर अतिविकसित पायाभूत सुविधा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्व. ठीक आहे, जसं की लंडन शहर आहे, ठीक आहे, न्यूयॉर्क आहे, त्याला महाकाय नगर बोलतात. नेक्स्ट आहे निष्कर्ष काय आहे की लोकसंख्या वाढ, त्याच्यानंतर उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्राच्या विकासामुळे नागरी वसाहतींचे रूपांतर नागरी वाडी पासून महाकाय नगरापर्यंत होत जाते. सो हे नागरी वसाहतीच्या वाढीचे टप्पे आहेत. ठीक आहे, सो पहिला आहे नागरी वाडी, दुसरा सांगा नागरी खेडे, तिसरा काय शहर, चौथा नगर, पाचवा सन्नगर, सहावा महानगर आणि सातवा महाकाय नगर. ठीक आहे, सो हा क्रम आहे आणि अशा पद्धतीने नागरी वाढीचं रूपांतर महाकाय नगरमध्ये होतं. कोणत्या फॅक्टर्समुळे? तर पहिला आहे की लोकसंख्या वाढते. आपण पाहिलं 1 लाख, त्याच्यानंतर 10 लाखापेक्षा जास्त, 50 लाखापेक्षा जास्त. ठीक आहे, सो लोकसंख्या वाढ हा एक शहराची जी विस्तार होतो त्याच्यामध्ये एक फॅक्टर असेल लोकसंख्या वाढ. त्याच्यानंतर उद्योगधंदे, ठीक आहे, व्यापार आणि सेवा क्षेत्राचा वाढ, सेवा क्षेत्राची वाढ. तर या सर्व कारणामुळे काय होतं, आपल्याला शहराचा विकास होताना दिसतोय किंवा शहराचा विस्तार होताना दिसतोय. ठीक आहे, त्यामुळे पहिला टप्पा असेल नागरी वाडी, नागरी खेडे, त्याच्यानंतर शहर, नगर आणि सन्नगर, त्याच्यानंतर महानगर आणि महाकाय नगर. ठीक आहे, सो हे आहेत नागरी वसाहतींचे प्रकार. ठीक आहे, सो ग्रामीण वसाहतीचे प्रकार, नागरी वसाहतीचे प्रकार हे आपण पाहिलेले आहेत आता. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक आहे स्थलांतर. सो नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? स्थलांतर. ठीक आहे, छोटा आहे, त्याच्यावरती क्वेश्चन दिसतो आपल्याला, एक क्वेश्चन होऊन जाईल आपला. ठीक आहे, येस, इथपर्यंत कळालं नागरी वसाहत आणि ग्रामीण वसाहत. तर आता पाहिजे आपल्याला स्थलांतर. स्थलांतर म्हणजे काय? तर एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात मानवी हालचाल. ठीक आहे, ज्यावेळेस लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून गावातून शहरात जातात, तर त्याला आपण बोलतो स्थलांतर, म्हणजे मानवी हालचाल. ठीक आहे, सो याच्यामध्ये एक आहे की बुद्धिवंतांचे स्थलांतर, ही कन्सेप्ट आहे, ब्रेन ड्रेन बोलतात ह्याला. ब्रेन ड्रेन म्हणजे काय? तर एक आहे, सपोज हे एक शहर आहे आणि हे दुसरं शहर आहे. ज्यावेळेस बुद्धिवंत लोकांचं स्थलांतर या शहरातून दुसऱ्या शहरात होतं, तर हा जो भाग आहे म्हणजे निर्गमन क्षेत्र, ओरिजिन एरिया, निर्गमन क्षेत्र. ठीक आहे, तर या भागावरती काही दुष्परिणाम होतात, त्यालाच ब्रेन ड्रेन म्हणतात. कारण की बुद्धिवंत लोक दुसऱ्या भागात जातात, त्यामुळे या भागात निर्गमन क्षेत्रावरती काही दुष्परिणाम झालेले दिसतात, त्याला आपण बोलतो ब्रेन ड्रेन. ही कन्सेप्ट आहे. सो निर्गमन क्षेत्रावरती परिणाम म्हणजे ओरिजिन एरिया जो आहे, तर त्याच्यावरती काय परिणाम होतो? पहिलं की कुशल मनुष्यबळाची कमतरता, कारण की कुशल मनुष्यबळ जे होतं ते तर दुसऱ्या शहरात गेलं. ठीक आहे, त्यामुळे या भागावरती काय होईल? कुशल मनुष्यबळाची कमतरता आपल्याला भासेल. नेक्स्ट, गरीब व विकसनशील देशांना मोठा फटका. ठीक आहे, ऑलरेडी गरीब देश असेल, विकसनशील देश जर असतील, तर त्या ठिकाणी बुद्धिमान लोक जे आहे किंवा कुशल मनुष्यबळाची कमतरता, त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमी. ठीक आहे, त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशाला याचा मोठा फटका बसतो. तंत्रज्ञ किंवा बुद्धिवंताकडून राष्ट्रसेवेची अपेक्षा अपूर्ण. ठीक आहे, जे तंत्रज्ञ असतील किंवा बुद्धिवंत लोक आहेत
कुशल मनुष्यबळ आहे त्यांच्याकडूनच अपेक्षा असते की ते देशासाठी चांगलं काम करतील, परंतु तेच लोक स्थलांतर करून गेल्यामुळे गरीब जे देश आहे किंवा विकसनशील देश आहे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट आपल्याला स्लो होताना दिसते. ठीक आहे. नेक्स्ट, भारतात ही समस्या लक्षणीय प्रमाणात, यस, आपल्याकडे आपण पाहिलं की जे काही इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, रिसर्चर्स असतील, सायंटिस्ट असतील ते आपल्याला US, UK, ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, या भागात स्थलांतर करताना दिसतात. चांगली लाईफस्टाईल, चांगल्या सोयी सुविधा असतील त्या ठिकाणी, करिअरसाठी चांगल्या प्रोग्रेस असेल त्यामुळे ते लोक बाहेर जातात आणि त्यामुळे भारतातून आपल्याला ब्रेन ड्रेन होताना दिसतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल किंवा सायंटिफिक प्रोग्रेस जी आहे ती स्लो होताना दिसते किंवा डेव्हलपमेंट वरती त्याचा परिणाम दिसतो. त्यामुळे भारतात ब्रेन ड्रेन ही समस्या दिसते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं की निर्गमन क्षेत्रावरती म्हणजेच काय, जो ओरिजिन क्षेत्र आहे तर त्याच्यावरती ब्रेन ड्रेनचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्या ठिकाणी कुशल मनुष्यबळाची कमतरता सापडते व ते त्याच्यानंतर जो विकासाचा जो हे आहे स्पीड आहे तो कमी होताना दिसतो आपल्याला. ठीक आहे. आणि त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशावरती आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसतो. त्याच्यानंतर आगमन क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलंय तर त्या ठिकाणावरती काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो. तो म्हणजे की विकसित देशात तरुण प्रतिभा संपन्न लोकांची भर. या ठिकाणी ऑलरेडी चांगलं आहे आणि अजूनही बुद्धिमान लोक या ठिकाणी स्थलांतर करतायत तर त्या ठिकाणी ते तेथील डेव्हलपमेंट मध्ये काय करतील, सपोर्ट करतील. ठीक आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट ऑलरेडी आहे डेव्हलप कंट्री आणि त्याच्यावरती अजूनही लोक चांगले गेल्यामुळे डेव्हलपमेंट प्रोसेस फास्ट होईल. नेक्स्ट, तंत्रज्ञ सहज उपलब्ध. ठीक आहे. सो टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होते आणि ती टेक्नॉलॉजी अवगत असणारे तंत्रज्ञ सहज उपलब्ध होतात या ठिकाणी. त्यामुळे रिसर्च डेव्हलपमेंट असेल तर त्याला प्रगती येते किंवा त्याचं स्पीड आपल्याला फास्ट होताना दिसतं. नेक्स्ट, आर्थिक विकासाची गती वाढते. ठीक आहे. टेक्नॉलॉजीचा वापर वाढतो, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट वाढतं, त्यामुळे आर्थिक विकासाची गती होताना दिसते कारण कुशल मनुष्यबळाची अवेलेबिलिटी आहे. नेक्स्ट, संशोधन आणि नवोपक्रमाला सुरुवात. ठीक आहे, किंवा चालना मिळते. ठीक आहे. कारण की बुद्धिमान लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे संशोधन वाढणार, नवोपक्रम इनोव्हेशन जे आहे इनोव्हेशन वाढणार. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचे फक्त कन्सेप्ट. ब्रेन ड्रेन म्हणजे काय, ब्रेन ड्रेन म्हणजे काय, ब्रेन ड्रेन म्हणजे काय, ब्रेन ड्रेन म्हणजे की ज्यावेळेस कुशल मनुष्यबळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं. ठीक आहे. कमी विकसित भागातून विकसित देशामध्ये जातं तर त्याला आपण ब्रेन ड्रेन बोलतो. ब्रेन ड्रेनचं ज्या ठिकाणाहून ते ओरिजिन प्लेस जे आहे त्यांचं निर्गमन क्षेत्र तर त्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसतात आणि ज्या ठिकाणी ते स्थलांतरित झालेले आहे त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला दिसतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील स्थलांतर. मग आपल्याकडे पण स्थलांतर होतं. सो विविध राज्यातून आपल्याकडे स्थलांतर होतं. ठीक आहे. सो महाराष्ट्रात स्थलांतर आपल्याकडे 2001 ते 11च्या दशकात स्थलांतरित संख्येत, आता स्थलांतर जे आहे ते इंटरनॅशनल म्हणजे देशांमध्ये होऊ शकतं, एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये, दुसरं देशामध्येच राज्यांमध्ये होऊ शकतं. ठीक आहे. तिसरं राज्यामध्ये पण जिल्ह्यांमध्ये होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शहरांमध्ये किंवा गावांमध्ये. ठीक आहे. गावागावामध्ये. गावाकडून गावामध्ये. तो देशांतर्गत आंतरराष्ट्रीय स्थलांतर, देशांतर्गत, त्याच्यानंतर राज्यांतर्गत आणि जिल्ह्यांतर्गत तसे स्थलांतराचे आपल्याला प्रकार दिसतात. तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर 2011ची लोकसंख्या जी आहे जनगणना त्याच्यानुसार 2001 ते 11च्या दशकात स्थलांतरितांच्या संख्येत सुमारे 37% वाढ झाली. म्हणजे 2001 ते 11 दशकात कम्पेअर
1991 ते 2001 या काळात जे स्थलांतर झालं होतं त्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये 2001 ते 2011 या काळात 37% जास्त वाढ झाली. या ठिकाणी जेवढी झालेली त्याच्यापेक्षा 37% जास्त वाढ स्थलांतरित लोकसंख्येत आपल्याला पाहायला भेटते. मग स्थलांतराचे प्रकार जर पाहिले तर पहिला आहे ग्रामीण. ग्रामीण सगळ्यात जास्त स्थलांतर कुठे दिसतं आपल्याला? ग्रामीण. ग्रामीण 48%. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रामीण टू शहरी. ग्रामीण भागातून शहरी भागात होणारं स्थलांतर पाहिलं तर ते आहे 23%. त्याच्यानंतर शहरी भागातून शहरी भागात 22.9%. ठीक आहे. आणि शहरी भागातून ग्रामीण भागात 6.7%. ठीक आहे. सो ग्रामीण टू ग्रामीण जास्त का दिसतं? तर एक तर महिला, ग्रामीण भागात आपली लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे. 55% महाराष्ट्रामध्ये 55% लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागात राहते आणि 45% लोकसंख्या जी आहे ती शहरी भागात राहते. तो ग्रामीण टू ग्रामीण मध्ये एकतर कामगार, ऊसतोड कामगार वगैरे असतील, त्याच्यानंतर लग्नानंतर स्त्रियांचं होणारं स्थलांतर असेल. ठीक आहे. सो त्यामुळे ग्रामीण टू ग्रामीण आपल्याकडे स्थलांतर जे आहे सर्वात जास्त आहे. 48%, जवळजवळ निम्म स्थलांतर जे आहे ते ग्रामीण भागातच होताना दिसतंय. ग्रामीण भागातून ग्रामीण भागात. दुसरं आहे ग्रामीण भागातून शहरी भागात 23%, 23.5. म्हणजे काय? तर शहरी भागात चांगल्या सोयी सुविधा किंवा रोजगार किंवा शिक्षण याच्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर होताना दिसतंय. ते आहे 23.5%. दुसरं आहे शहरी टू शहरी. एका शहरातून दुसऱ्या शहरात. ठीक आहे. म्हणजे पुण्यातून छत्रपती संभाजीनगर किंवा पुण्यातून नागपूर. ठीक आहे. सो हे झालं शहरी टू शहरी. पुण्यातून मुंबई. ठीक आहे. सो शहरी शहरी स्थलांतर दिसतं आपल्याला 22.9%. आणि त्याच्यानंतर शहरी भागातून ग्रामीण भागात जनरली रिटायरमेंटच्या वेळेस चांगल्या आरोग्य किंवा चांगलं पर्यावरण याच्यासाठी शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर होतं. ते आहे 6.7%. हा क्रम विचारतात की स्थलांतराच्या प्रकारानुसार सर्वात जास्त स्थलांतर आपल्याला कोणत्या भागातून होताना दिसते किंवा कोणत्या पद्धतीने होताना दिसते. तर लक्षात ठेवायचं की ग्रामीण टू ग्रामीण आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर ग्रामीण टू शहरी, त्याच्यानंतर शहरी टू शहरी आणि त्याच्यानंतर शहरी टू ग्रामीण. ठीक आहे. निम्म स्थलांतर जे आहे आपला ते ग्रामीण भागातून पुन्हा ग्रामीण भागातच आहे आणि 2 नंबरला ग्रामीण भागातून शहरी भागात. ठीक आहे. मग महाराष्ट्रातून येणारे म्हणजे महाराष्ट्रात जे स्थलांतर होतं, बाहेरून जे स्थलांतर होतं, ठीक आहे, इतर राज्यातून, तर त्याच्यामध्ये मुख्य राज्य जर पाहिली तर आपल्याकडे उत्तर प्रदेश मधून सगळ्यात जास्त स्थलांतर होतं. ते आहे 28.33%. ठीक आहे. सो उत्तर प्रदेशातून 28.33% आपल्याला स्थलांतर होताना दिसतं. येस, विवाहामुळे स्थलांतर होतं ग्रामीण टू ग्रामीण. ठीक आहे. उत्तर प्रदेश मधून आपल्याला ते 28.33% जे आहे स्थलांतर दिसतं. त्याच्यानंतर कर्नाटक मध्ये 15 कर्नाटक मधून 15.39%. उत्तर प्रदेश 28, कर्नाटक 2 नंबरला येतात 15%. गुजरात 11%, 11.5%. मध्य प्रदेश 8%, राजस्थान 5.8 म्हणजे अराउंड 6% आणि आंध्र प्रदेश 5.5%. ठीक आहे. सो सगळ्यात जास्त येतो उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटक, ठीक आहे, आणि राजस्थान आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. UK, GM, RA. ठीक आहे. हे आपल्या शेजारच्या ह्याच्यातून जास्तीत जास्त स्थलांतर कुठून होतं तर उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि आंध्र प्रदेश हे आपल्या इकडे होणारं सर्वात जास्त स्थलांतर आपल्याला या ठिकाणावरून किंवा या राज्यातून होताना दिसतं. याच्यावरती सुद्धा क्रम विचारतात, चढता किंवा उतरता क्रम. ठीक आहे. सो चढता किंवा उतरता क्रम विचारला जातो. ठीक आहे. सोपा आहे, आपल्यालाही माहिती उत्तर प्रदेश मधून जास्त होतं, त्याच्यानंतर कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश हे शेजारील राज्य आपल्या. ठीक आहे.
नेक्स्ट आहे की महाराष्ट्रात स्त्रियांचे स्थलांतर विशेषतः जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणजेच काय तर ग्रामीण स्थलांतर. ठीक आहे, एक तर जिल्ह्यांतर्गत किंवा आंतरजिल्हा जिल्ह्यामध्येच किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याच्या बाहेर. ठीक आहे, सो असं स्थलांतर स्त्रियांमध्ये जास्त आढळते. मग स्थलांतराची प्रमुख कारण कोणतं आहे? एक तर शिक्षण, आरोग्य, शिक्षण, त्याच्यानंतर व्यवसाय, काम असेल, रोजगार, त्याच्यानंतर विवाह असेल. ठीक आहे, सो ह्या सगळ्या कारणामुळे आपल्याला काय होतं, स्थलांतर करताना सापडतात लोक. तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर कारणानुसार जर स्थलांतराचा क्रम पाहिला तर विवाहामुळे किती स्थलांतर होतं? 34.74%. तो सर्वात जास्त स्थलांतर आपल्याकडे जे होतं तर ते कशामुळे होतं? विवाह पद्धतीमुळे किंवा विवाहामुळे स्थलांतर. आणि प्रमुखपणे स्त्रियांचं, विशेष करून स्त्रियांचं स्थलांतर जे आहे ते जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून ग्रामीण भागात स्थलांतर जास्त दिसतं. सो विवाहामुळे 34.74%. नेक्स्ट, जन्मानंतर स्थान बदल. ठीक आहे, सो जन्मानंतर स्थलांतर जे होतं ते आहे 19.3%. त्याच्यानंतर कुटुंबासमवेत 17.3%, कुटुंबासमवेत जे स्थलांतर होतं. त्याच्यानंतर रोजगार 15.57%. इतर कारण जे असतील बाकीचे, काही वेळेस आरोग्याच्या ह्याने स्थलांतर होतं. ठीक आहे, तर इतर कारण असतात 10.77, व्यवसायासाठी 2.8 आणि शिक्षणासाठी 2.1. ठीक आहे, सो ही कारण आहेत स्थलांतराची आणि त्याचा उतरता क्रम हा PYQ आहे. ठीक आहे, PYQ याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे जनरली आपल्याला वाटतं की रोजगारामुळे, ठीक आहे, रोजगारामुळे सगळ्यात जास्त स्थलांतर होतं. ठीक आहे, पण तसं नाही, तर विवाहामुळे सगळ्यात जास्त आपल्याला स्थलांतर होताना दिसतं. ठीक आहे, तर क्रम लक्षात ठेवायचा आहे. विवाह, त्याच्यानंतर जन्मानंतर स्थान बदल. जन्मानंतर स्थान बदल म्हणजे काय की ऑलरेडी एका ठिकाणी शहरात आहे, परंतु बऱ्याच लोकांचं असं असतं की मूळ जन्मस्थान वेगळं असतं आणि त्याला आपण जन्मभूमी बोलतो आणि कर्मभूमी वेगळी असते. सातारा जिल्ह्यात जर जन्मस्थान असेल परंतु तो जर नंतर पूर्णपणे दुसरा म्हणजे सपोज नाशिक मध्ये वाढलेला असेल तर हे झालं त्याचं जन्मानंतरचं स्थानांतर. ठीक आहे, बिकॉज सगळं त्याचं जी काही जडणघडण आहे ती दुसऱ्या जिल्ह्यात झालेली आहे, दुसऱ्या गावात झालेली असते, परंतु जन्मस्थळ जे आहे किंवा जन्म नोंदणी जी आहे ती एका गावात झालेली असते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तिथून ते स्थलांतर होतं, ते झालं जन्मानंतरचं स्थान बदल. त्याच्यानंतर कुटुंबासमवेत येतं. त्याच्यानंतर रोजगार, इतर कारणे, व्यवसाय आणि मग शिक्षण. तर हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. आता स्थलांतराची कारण काय आहेत? आपल्याला माहिती आहे की आपण स्थलांतर जनरली का केलं जातं एखाद्या ठिकाणाहून, की नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव. फॉर एक्झाम्पल मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला पाण्याची कमतरता आहे तर बरेच लोक त्या ठिकाणी शेती उद्योगधंदे जास्त न होता मुंबई पुणे या ठिकाणी आपल्याला स्थलांतर करताना दिसतात, कारण त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव आहे किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव असल्यामुळे राहण्यायोग्य ज्या कंडिशन आहेत पाहिजेत त्या अनुकूल नसल्यामुळे आपल्याला स्थलांतर करताना दिसतात. ठीक आहे, दुसरा नैसर्गिक आपत्ती. फॉर एक्झाम्पल माळीण दुर्घटना. ठीक आहे, तर मग त्या ठिकाणी काय होतं, नैसर्गिक आपत्ती जर वारंवार त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येत असेल, लोकसंख्येची हानी होत असेल तर त्या ठिकाणाहून त्यांना काय केलं जातं, स्थलांतरित केलं जातं. स्थलांतरित केलं जातं.
कारण वारंवार जर तो आपत्ती प्रवण क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ठेवता येत नाही, त्यामुळे किंवा वारंवार पूर येत असेल तर त्या ठिकाणाहूनही त्यांना स्थलांतर करावा लागतं. सो नैसर्गिक आपत्ती हे एक स्थलांतराचं प्रमुख कारण आहे. नेक्स्ट आहे रोजगार किंवा व्यवसाय संधी. ठीक आहे, हे तर प्रमुख आहे. माहिती आपल्याला की रोजगार किंवा व्यवसाय संधी शोधण्यासाठी, करिअरसाठी आपल्याला लोक स्थलांतर करताना दिसतात. एका देशातून दुसऱ्या देशात, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा ग्रामीण भागातून शहरात आपल्याला हे स्थलांतर होताना दिसतं. विवाह हे सुद्धा स्थलांतराचं प्रमुख कारण आहे आणि ते सुद्धा स्त्रियांच्या स्थलांतराचं प्रमुख कारण आहे. ठीक आहे, नेक्स्ट शिक्षण. शिक्षणासाठी आपण स्थलांतर करतो. शहराचं आकर्षण. ठीक आहे, बऱ्याच लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना शहरी लाईफस्टाईल जे आहे त्याचं आकर्षण असतं, चांगल्या सोयी सुविधा आवश्यक असतात आणि त्यासाठी स्थलांतर करतात. नेक्स्ट आहे स्वच्छ पर्यावरण. हे कुठे दिसतं आपल्याला? शहरी भागातून ग्रामीण भागात जे स्थलांतर होतं त्याचं कारण आहे की स्वच्छ पर्यावरण, शहरी भागातून ग्रामीण भागात. ठीक आहे, जर कोणी आजारी पेशंट असेल खूप एखाद्या आजाराचा, तर त्याला सुद्धा स्वच्छ पर्यावरणासाठी आपण काय करतो? शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर केलं जातं. किंवा रिटायर्ड जे लोक असतील, वृद्ध लोक असतील, तर त्यांना जनरली ग्रामीण भागातील स्वच्छ पर्यावरणासाठी त्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसतात. त्याच्यानंतर आर्थिक उन्नती. जर शहरात स्थलांतर झालं तर आर्थिक उन्नतीचे अनेक मार्ग आपल्या समोर येतात आणि त्यामुळे सुद्धा स्थलांतर होताना दिसतं. सो स्थलांतरणाची कारण सोपं आहे, लगेच लक्षात येतात. तर याच्यामध्ये एक कन्सेप्ट येते पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर स्थलांतरामध्ये. पुश फॅक्टर म्हणजे काय? अशी कारणं जी स्थलांतर करण्यासाठी तुम्हाला ढकलतात, की तुम्ही स्थलांतर करावं त्यामुळे कारणीभूत असतात, त्यांना बोलतात पुश फॅक्टर. ठीक आहे, आणि पुल फॅक्टर म्हणजे काय? की ज्या ठिकाणी स्थलांतर होत आहे तर त्या ठिकाणामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात जे आपल्याला स्थलांतर करण्यासाठी ओढतात किंवा खेचतात की स्थलांतर करा. ठीक आहे, तर त्यालाच पुश फॅक्टर किंवा पुल फॅक्टर म्हणतात. फॉर एक्झाम्पल, स्थलांतर करताना लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून ढकलणारे घटक म्हणजेच पुश फॅक्टर आणि नवीन ठिकाणी आकर्षित करणारे घटक म्हणजे काय? पुल फॅक्टर. ठीक आहे, सो पुश फॅक्टर जे ढकलतात स्थलांतर करण्यासाठी आपल्याला हे करतात, ठीक आहे, ढकलतात. आणि पुल फॅक्टर म्हणजे काय? की जे स्थलांतर करण्यासाठी आपल्याला आकर्षित करतात नवीन ठिकाणं. तर पुश फॅक्टर्स म्हणजे काय? ढकलणारे घटक. मग ते कोणते येतात? की मूळ ठिकाणी असलेल्या अडचणीमुळे लोक स्थलांतर करतात. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला एक तर सोयी सुविधा कमतरता असू शकते, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव असू शकतो, ते क्षेत्र आपत्ती प्रवण असू शकतं. तर हे झाले पुश फॅक्टर जे आपल्याला ढकलतायत स्थलांतर करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा की बेरोजगारी किंवा रोजगाराची कमतरता. ठीक आहे, तर हे काय करतो? पुश करतं आपल्याला स्थलांतर करण्यासाठी. नेक्स्ट, कमी उत्पन्न किंवा दारिद्र्य. मग अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी आपण शहराकडे स्थलांतर करतो. सो दारिद्र्य असेल, कमी उत्पन्न असेल, तर ही गोष्ट आपल्याला पुश करते स्थलांतर करण्यासाठी. नेक्स्ट, नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ वगैरे, भूकंप, याच्यामुळे आपल्याला नाईलाजाने स्थलांतर करावं लागतं, म्हणजे तो पुश फॅक्टर आहे. त्याच्यानंतर शेतीयोग्य जमिनीचा अभाव. ठीक आहे, सो शेतीयोग्य जमीन नसेल तर तो सुद्धा काय आहे? पुश फॅक्टर. म्हणजे काहीतरी कमतरता आहे ज्या ठिकाणी आपण आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला स्थलांतर करावं लागत आहे. नेक्स्ट आहे शिक्षण, आरोग्य सुविधांचा अभाव. या जर सोयी सुविधा नसतील तरीही आपल्याला स्थलांतर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, ग्रामीण भागातून शहरी भागात विद्यार्थी स्थलांतरित होतात, हेच कारण आहे आणि तोच पुश फॅक्टर आहे. दुसरं, सामाजिक अन्याय किंवा असुरक्षितता. म्हणजे ज्या ठिकाणी पॉलिटिकल किंवा राजकीय संघर्ष दिसतो किंवा जाती जातींमध्ये आपल्याला कलह दिसतो, तर सामाजिक अन्याय, त्यामुळे एखाद्या पर्टिक्युलर समाजाचे जे लोक आहेत तर त्यांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं जातं, पुश केलं जातं, त्यामुळे ते एक कारण आहे. नेक्स्ट, राजकीय अस्थिरता. राजकीय अस्थिरता, फॉर एक्झाम्पल यमन देश असेल किंवा वेस्ट एशियन कंट्रीज जे आहे
तर त्या ठिकाणी नेहमी आपल्याला दिसतं इस्रायल असेल, त्याच्यानंतर पॅलेस्टीन असेल. तर पॅलेस्टीन मध्ये लोक का हे करतायत, ठीक आहे, स्थलांतर व्हायला भाग का पडतायत, या दोन कारणामुळे, राजकीय अस्थिरता आणि सामाजिक अन्याय किंवा असुरक्षितता. ठीक आहे, त्यामुळे पॅलेस्टीन मध्ये लोकांना फोर्स करते ही गोष्ट मायग्रेशन करण्यासाठी. ठीक आहे, सो हे घटक व्यक्तीला त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यास भाग पाडतात. तो स्वतःच्या मर्जीने बाहेर पडत नाही, तर ह्या गोष्टीच्या अभावामुळे किंवा या गोष्टीमुळे त्याला भाग पाडलं जातंय स्थलांतर करण्यासाठी. ठीक आहे, सो हे झाले पुश फॅक्टर. मग आता पुल फॅक्टर म्हणजे काय, खेचतात. ठीक आहे, असे फॅक्टर की जे त्या व्यक्तीला खेचतायत स्थलांतर करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आकर्षित करणारे घटक. मग कोणते घटक आहे की नवीन ठिकाणी उपलब्ध असलेली संधी लोकांना आकर्षित करते. फॉर एक्झाम्पल, शहरामध्ये रोजगाराच्या अधिक संधी. ठीक आहे, हे काय करतं, आकर्षित करतं ग्रामीण भागातील लोकांना शहरात येण्यासाठी, स्थलांतर करण्यासाठी. त्यामुळे हा झाला पुल फॅक्टर. जास्त वेतन, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये किंवा भारतापेक्षा US मध्ये जर आपल्याला जास्त वेतन मिळत असेल तर तो काय झाला, पुल फॅक्टर झाला, की तो खेचतो लोकांना, की त्यामुळे लोक स्थलांतर करतील. नेक्स्ट आहे उच्च शिक्षण सुविधा. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात मुलं का जाणार, तर उच्च शिक्षण सुविधा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्यामुळे हा झाला पुल फॅक्टर. ठीक आहे, चांगल्या आरोग्य व पायाभूत सुविधा हे सुद्धा लोकांना आकर्षित करतं स्थलांतर करण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट आहे सुरक्षित वातावरण. ठीक आहे, सो बरेचसे लोक, अफगाणिस्तान मधील लोक आपल्याला दिसत आहे की US असेल, भारत असेल किंवा इतर देशांमध्ये आपल्याला स्थलांतर करताना दिसतंय. का, कारण की त्या ठिकाणी जे असुरक्षित वातावरण आहे ते सोडून ते इतर ठिकाणी जातात, कारण की त्या ठिकाणी त्यांना माहितीये की सुरक्षित वातावरण भेटणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सुरक्षित वातावरण असेल एखाद्या सिटीमध्ये तर त्या ठिकाणी लोक आपल्याला स्थलांतर करताना दिसतात. सो तो पुल फॅक्टर आहे. शहरांचे आकर्षण, शहरी लाईफस्टाईल, शहरामध्ये मिळणाऱ्या सर्व सुख सुविधा यामुळे सुद्धा शहर आकर्षित करतात ग्रामीण भागातील लोकांना स्थलांतर करण्यासाठी. आणि नेक्स्ट आहे व्यवसाय व उद्योगाच्या संधी. ठीक आहे, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी ज्या म्हणजेच रोजगाराच्या संधी ज्या शहरी भागात जास्त दिसतात, त्यामुळे अशा भागात आपल्याला हे काय झाले, पुल फॅक्टर, जे आपल्याला खेचतायत स्थलांतर करण्यासाठी. सो हे घटक व्यक्तीला नवीन ठिकाणी खेचून नेतात. ठीक आहे, खेचलं जातं की स्थलांतर करावं म्हणून. ठीक आहे, सो समजले पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर. ठीक आहे, सो हा जो टॉपिक आहे आपला की ग्रामीण वस्ती, त्याच्यानंतर नागरी वसाहत. ठीक आहे, हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, यस, आपण वारली जमात वगैरे आपण ज्यावेळेस हे पाहू, काय आदिवासी जमाती, तर त्याच्यामध्ये आपण हा कंप्लीट करू. आज टाइम झालेला आहे. ठीक आहे, सो या टॉपिक मध्ये काही प्रॉब्लेम, याच्यावरचे आपण PYQ नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला घेऊ, म्हणजे आपल्याला समजेल की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम कोणाला, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम, ठीक आहे, डन, क्लिअर, क्लिअर झालं. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, खूप इझी आहे हा टॉपिक. 1-2 मार्क जे आहेत ते आपल्याला भेटतात प्रिलिम्सला आणि मेन्सला सुद्धा. 4 ते 6 मार्क्स म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन याच्यावरती आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे क्लिअर, हा टॉपिक इझी आहे आणि याच्यावरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे, चालेल, थांबायचं मग. ओके, थांबायचं, चालेल. येस, क्लिअर, चलो, ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि स्पेशली मुलींसाठी एक सूचना आहे की UPSC गाईड, MPSC गाईड वुमन्स डे जो आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 21 फेब्रुवारीला एक टेस्ट, स्कॉलरशिप टेस्ट अरेंज करत आहे. फक्त मुलींसाठी असेल ती टेस्ट. सकाळी 11 वाजता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही टेस्ट असेल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अप टू 100%, तुम्ही जर कोणत्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला अप टू 100% ती स्कॉलरशिप कोर्सेसमध्ये सवलत दिली जाईल.
ठीक आहे. त्याचबरोबर फ्री मेंटॉरशिप असेल आणि गायडन्स असेल तो दिला जाईल. तर मुलींनी ही टेस्ट द्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि एक स्वतःचा तुमची स्टडी किती झालंय हेही तुम्हाला समजेल. त्यामुळे एमपीएससी युपीएससी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मुलींनी फक्त मुलींसाठी आहे त्यांनी ही टेस्ट द्यायची आहे. ऑनलाईन ऑफलाईन जास्त काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही सेंटरवरती कॉल करू शकता. ओके. चलो बाय बाय. थँक्यू सो मच.